सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी आज आपण 6 प्रकारच्या पराठ्यांची रेसिपी बघतोय। नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। प्रकार पहिला बघूया। इथे मध्यम आकाराचे 2 गाजर छान स्वच्छ धुवून आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला त्याला बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे। यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घालूया। चवीनुसार मीठ घालूया। त्याचबरोबर अर्धा चमचा धणे जिरे पूड घालूया आणि पाव चमचा गरम मसाला घालूया। गरम मसाला ऑप्शनल आहे। त्याचबरोबर थोडीशी हळद घालूया। 1 चमचा लाल तिखट घालूया। त्याचबरोबर 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा मी एका किसणीवर किसून घालणार आहे। तुम्ही इथे आलं लसूण कुटून घेऊ शकतात किंवा आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। गाजरमध्ये पाण्याचं प्रमाण असल्यामुळे यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी लागलं तरच यामध्ये पाणी घालून याचा गोळा बनवायचा आहे। गाजर आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याला थोडं पाणी कमी वाटतंय तर मी यामध्ये थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा भिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आता हा गोळा आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे। 15 मिनिटांनंतर पीठ छान मुरलेलं आहे। एकदा परत थोडंसं मळून घेऊया आणि त्यातील एक छोटा गोळा घेऊन त्याला अशा प्रकारे लांबोळका लाटून घ्यायचा आहे। यावर आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित पसरवून त्यावर थोडंसं पीठ घालून त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा आपल्याला काठाने लाटायचा आहे आणि इथे आपला पराठा लाटून झालेला आहे। त्यानंतर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तव्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यावर पराठा घालून घ्यायचं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकतात। वरच्या बाजूने सुद्धा तेल घालून घ्यायचं आहे आणि पराठा उलटवून घ्यायचा आहे। तेल किंवा तूप लावून पराठा आपल्याला खमंग शेकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात पराठा किती छान फुगला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत पराठा तयार झालेला आहे। गाजरचा पराठा चवीला खूप छान लागतो। इथे पराठा शेकून तयार आहे। बाकी पराठे सुद्धा अशाच प्रकारे शेकून घेऊया। सर्व पराठे अगदी छान टम्म फुगलेले आहेत। त्याचबरोबर अगदी मऊ झालेले आहेत। इथे गाजरचे पराठे बनवून तयार आहे। चवीला अगदी छान लागतात। त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहे। मुलांना टिफिनमध्ये तुम्ही हे पराठे देऊ शकतात। तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर प्रकार दुसरा। इथे आपल्याला बारीक किसणी घ्यायची आहे। त्यावर मी पनीर किसून घेणार आहे। तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहे त्यानुसार आपण पनीर किसून घेऊया। तर इथे मी अर्धी वाटी पनीर किसून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालूया। थोडीशी हळद घालूया। अर्धा चमचा धणे जिरे पूड घालूया आणि थोडीशी म्हणजेच पाव चमचा आपल्याला इथे ऑरिगॅनो पावडर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालूया। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य एकजीव करण्याच्या आधी मी इथे कणिक मळून घेतलेली आहे आणि 15 मिनिटांसाठी कणिक आपल्याला मुरू द्यायची आहे। 15 मिनिटांनंतर एक छोटा गोळा घेऊन त्याला अशा प्रकारे गोल बनवायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पनीरचं सारण भरून घ्यायचं आहे आणि गोळा अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे। गोळा आपल्याला अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे। पिठामध्ये बुडवून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। पनीरचा पराठा आपल्याला थोडा जाडसर लाटून घ्यायचा आहे आणि इथे पनीरचा पराठा लाटून तयार आहे। तवा गरम करायला ठेवलेला आहे। त्यावर पराठा घालून घेऊया। तेल तूप आपण नंतर लावून घेणार आहोत। तेल किंवा तूप लावून तुम्ही हा पराठा शेकू शकतात। तुम्ही बघू शकतात पराठा किती छान टम्म फुगलेला आहे। त्यानंतर यावर मी थोडंसं तेल घालून घेणार आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि पराठा खमंग शेकून घ्यायचा आहे। आणि इथे पनीरचा पराठा शेकून तयार आहे। पराठ्याला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे रोल करून पराठा तुम्ही मुलांना टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा लोणच्यासोबत देऊ शकतात। पनीरचा पराठा खूप छान टेस्टी होतो। त्याचबरोबर भरपूर प्रोटीनयुक्त मुलांना छान हेल्दी पराठा मिळतो। मुलं अगदी आवडीने खातील असा हा पराठा तयार होतो।
त्यानंतर प्रकार तिसरा बघूया। पराठा बनवण्यासाठी आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी कणिक झाकून ठेवायची आहे। त्यानंतर इथे मी एक पावडर बनवून घेतलेली आहे। या पावडरमध्ये साखर, डेसिकेटेड कोकोनट, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स आहेत। ह्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। हे मोदकांचं सारण आहे, यापासून आज आपण पराठा बनवून घेणार आहोत। त्यानंतर ह्यातील 2 चमचे आपण पावडर काढून घेऊया। तुम्ही ही पावडर एकदाच बनवून जेव्हा तुम्हाला रेसिपी बनवायची असेल तेव्हा तुम्ही ही वापरू शकतात। त्यानंतर आपल्याला इथे चॉकलेट सिरप घ्यायचा आहे आणि चॉकलेट सिरप या पावडरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण पावडर भिजेल एवढं चॉकलेट सिरप आपल्याला इथे घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स करून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। मुलांना चॉकलेट खूप मनापासून आवडतात, तसेच चॉकलेटच्या रेसिपीज सुद्धा खूप आवडतात। ही चॉकलेटची रेसिपी आपण मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतो। मुलं अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी तयार होते। भाजी पोळी खाऊन मुलांना कंटाळा येतो, बऱ्याचदा मुलं टिफिन तसाच परत घेऊन येतात, परंतु तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर मुलं अगदी आवडीने खातील। तर इथे गोळा बनवून तयार आहे आणि इथे आपण कणिक मळून घेतलेली होती, त्यातील एक गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आज आपल्याला चॉकलेट पराठा बनवायचा आहे। तर इथे आपली खोलगट पारी बनवून तयार आहे। ह्यामध्ये आपण मिश्रण घालून घेऊया। चॉकलेट सिरपऐवजी तुम्ही इथे चॉकलेट मेल्ट करून सुद्धा वापरू शकतात। तुम्ही बघू शकतात अगदी छान गोळा तयार झालेला आहे। आता ही पारी आपल्याला मोदकप्रमाणे बंद करून घ्यायची आहे। कुठेही गॅप न ठेवता आपल्याला व्यवस्थित पारी बंद करून घ्यायची आहे। त्यानंतर पारी पिठामध्ये बुडवून आपल्याला छान जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे। आपल्याला अगदी अलगद हाताने हा पराठा लाटायचा आहे। त्याला अशा प्रकारे वरच्या बाजूने पीठ लावून परत पराठा आपल्याला उलटून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी अलगद पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा खूप जास्त पातळ न करता थोडा जाडसरच ठेवायचा आहे। इथे पूर्ण पराठा लाटून झालेला आहे। त्यानंतर आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर आपण थोडंसं तूप घालून घेऊया। आपल्याला पराठा तुपामध्ये शेकून घ्यायचा आहे। त्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं तूप घालून घेऊया आणि मीडियम आचेवर आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे। पराठा दुसऱ्या बाजूने शेकून झाल्यानंतर आपण त्याला पलटवून घेऊया। ह्यानंतर आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे। आज आपण चॉकलेटचा पराठा बनवत आहोत आणि मोठ्या आचेवर पराठा शेकल्यामुळे करपला तर तो कडवट लागू शकतो, त्यामुळे आपल्याला तो नंतर मंद आचेवरच शेकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात पराठा फुगलेला सुद्धा आहे छान आणि इथे आपला पराठा शेकून तयार झालेला आहे। तर इथे सर्व मुलांना आवडेल असा चॉकलेटचा पराठा बनवून तयार आहे। ह्यावर थोडंसं तूप घालून ह्याला मस्त अशा प्रकारे रोल करून मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकतात। मुलं अगदी 5 मिनिटात संपवतील इतका छान हा पराठा तयार होतो। त्यानंतर पराठ्याचा चौथा प्रकार बघूया। इथे छान कोवळा पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पालक आपल्याला अगदी छान बारीक कट करून घ्यायचा आहे। पालक कट करण्याऐवजी तुम्ही याला मिक्सरमधून फिरवून याची प्युरी बनवू शकतात। कट केलेला पालक एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। यामध्ये एक छोटा चमचा हळद घालूया। त्याचबरोबर पाव चमचा आपल्याला इथे चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाल्यामुळे या पराठ्याला खूप छान टेस्ट येते। चवीनुसार मीठ घालून घेऊया। तसेच 1 चमचा आपल्याला इथे तीळ घालायचे आहेत। त्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हाताने हे कुस्करून घ्यायचं आहे। हे अगदी छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने। तुम्ही याला मिक्सरवर सुद्धा फिरवून घेऊ शकतात। हे सर्व एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि याचा छान घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। हे सर्व एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन मी याचा छान घट्ट गोळा मळून घेतलेला आहे। हा गोळा आपल्याला 15 मिनिटांसाठी असाच मुरू द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे।
एक गोळा घेऊन आपल्याला त्याला लांबोळका लाटून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तेल हाताने व्यवस्थित छान पसरवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पीठ घालून घेऊया। अशा प्रकारे पीठ घातल्यामुळे पराठा छान फुगतो। याचा आपल्याला अगदी छान एकसारखा पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे मी मस्त पराठा लाटून घेतलेला आहे आणि इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला यावर पराठा टाकून घ्यायचा आहे। वरच्या बाजूने थोडंसं तेल टाकून घेऊया। त्यानंतर पराठा पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने तेल लावून आपल्याला पराठा खमंग शेकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पराठा किती छान फुगतोय आणि इथे पराठा शेकून तयार आहे। अशाच प्रकारे आपल्याला बाकी पराठे सुद्धा शेकून घ्यायचे आहेत। पराठा शेकण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकतात। तुम्ही बघू शकता सर्व पराठे अगदी छान टम्म फुगलेले आहेत आणि इथे पालकाचे पराठे बनवून तयार आहेत। अगदी छान मऊ लुसलुशीत असे पराठे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता पराठा किती छान मऊ झालेला आहे। तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हे बनवू शकतात। यानंतर पराठ्याचा 5वा प्रकार बघूया। सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपल्याला 1 पॅकेट मॅगी मसाला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे। ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी पाव चमचा मीठ घातलेला आहे। हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून बाजूला ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला अगदी आपली रोजच्याच वापरातील आपण पोळ्यांसाठी जी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे। मी आधीच इथे कणिक भिजवून घेतलेली आहे। त्यानंतर त्यातील एक गोळा घेऊन आपल्याला अशा प्रकारे गोल करायचा आहे। आज आपण मसाला पराठा बनवणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथे पारी करून घ्यायची आहे। इथे मी छान पारी करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला त्यावर 1 चमचा तूप घालायचं आहे। तुम्ही इथे तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता। त्यानंतर आपण तयार केलेला मसाला त्यामध्ये 1 चमचा घालायचा आहे। अशा प्रकारे मसाला आपल्याला छान पसरवून घ्यायचा आहे। मसाला घालून झाल्यानंतर परत 1 चमचा तूप आपल्याला यावर घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे त्याला व्यवस्थित पारीवर पसरवून घ्यायचा आहे। अगदी सर्व पारीवर आपल्याला मसाला पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर ज्याप्रमाणे आपण घडीची पोळी बनवतो त्याप्रमाणे ही पारी आपल्याला फोल्ड करायची आहे आणि सर्व मसाला वरच्या बाजूने सुद्धा लावून घ्यायचा आहे। मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर यावर थोडंसं पीठ घालून परत याला एक फोल्ड करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण 4 पुडाची चपाती बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला बनवायची आहे। त्यानंतर याला पीठ लावून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा आपल्याला काठाने लाटायचा आहे। अशा प्रकारे मसाला भरल्यामुळे सर्व पराठ्यामध्ये अगदी एकसारखा मसाला लागतो। अगदी काठापर्यंत मसाला पसरलेला आहे। तुम्ही बघू शकता छान पराठा लाटून झालेला आहे। तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा पराठा लाटून घेऊ शकतात। अशा प्रकारे गोल पारी बनवून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण मोदक भरतो त्याप्रमाणे आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये मसाला घालायचा आहे। त्यानंतर परत एकदा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि हे मोदकाप्रमाणे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। अगदी मोदक ज्याप्रमाणे भरतो त्याचप्रमाणे आपण हा पराठा बनवू शकतो। ही पद्धत पहिल्या पद्धतीपेक्षा थोडी सोपी आहे, परंतु पहिल्या पद्धतीमध्ये अगदी व्यवस्थित मसाला पसरला जातो। मी इथे दुसरा पराठा सुद्धा लाटून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर तूप घालून घ्यायचं आहे। तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यावर पराठा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी काठापर्यंत आपला मसाला लागलेला आहे। त्यानंतर परत एकदा वरच्या बाजूने आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठा पलटवून घ्यायचा आहे।
घडीच्या पोळीप्रमाणे बनवलेला पराठा खूप छान फुगतो सुद्धा। तुम्ही बघू शकता पराठा किती छान फुगलेला आहे। याला छान तूप लावून शेकून घ्यायचं आहे। परत एकदा मी यावर थोडंसं तूप घालून घेणार आहे। मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा पराठा देऊ शकतात। मुलं अगदी आवडीने खातील असा हा पराठा तयार होतो। तर इथे आपला पराठा शेकून झालेला आहे। तुम्ही बघू शकतात पराठ्याची प्रत्येक लेयर पूर्ण वेगळी झालेली आहे। अगदी छान आतपर्यंत सर्व पराठ्याला मसाला लागलेला आहे। त्यावर परत एकदा तूप घालून घ्यायचं आहे। तुम्ही इथे तुपाच्या ऐवजी तेल सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर यावर आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। तुम्ही हा पराठा लोणच्या सोबत सुद्धा खाऊ शकतात, परंतु मुलांना टोमॅटो सॉस खूप आवडतो, तर मुलांना तुम्ही अशा प्रकारे टोमॅटो सॉस लावून टिफिनला पराठा देऊ शकतात। छानपैकी टोमॅटो सॉस लावून त्याला रोल करून मुलांना खायला सुद्धा अगदी इझी जाणार अशा प्रकारे हा पराठा तयार होतो। बऱ्याचदा मुलांना भाजी पोळी खाण्यासाठी स्कूलमध्ये वेळ कमी मिळतो, परंतु अशा प्रकारे पराठा जर तुम्ही दिला तर मुलांचा अगदी पटकन खाऊन होतो। त्यासोबत तुम्ही त्यांना अशा प्रकारे सॅलड सुद्धा देऊ शकतात। तर अशा प्रकारे आपली टिफिन बॉक्स रेसिपी बनवून तयार आहे। पराठ्याचा 6वा प्रकार बघूया। इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे। बटाटा आपल्याला किसणीवरून बारीक किसून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही बटाटा डायरेक्टली मॅश सुद्धा करू शकतात। इथे बटाटा किसून झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 3 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आपण रोज जे पोळीसाठी वापरतो तेच आपल्याला गव्हाचं पीठ इथे घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडासा चिली फ्लेक्स घालायचा आहे। चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही साधा लाल तिखट वापरू शकतात। आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। 1 चमचा धणे जिरे पावडर घातलेली आहे। थोडासा हिंग घालूया। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया। त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण बटाटा उकडलेला वापरलेला असल्यामुळे पाणी आपल्याला थोडं कमी लागणार आहे। गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। बटाटा उकडलेला असल्यामुळे आपल्याला थोडंसंच पाणी इथे लागलेलं आहे। पिठाचा घट्ट गोळा मळून झालेला आहे। 5 मिनिट आपण हा गोळा असाच झाकून ठेवूया। 5 मिनिटांनंतर आपल्याला याचा छान पराठा बनवून घ्यायचा आहे। हा पराठा अगदी सोपा आहे बनवायला, त्याचबरोबर अगदी पटकन सुद्धा तयार होतो आणि चवीला पण खूप छान होतो। तर इथे आपल्याला गोळा अशा प्रकारे लांब बोळका लाटून घ्यायचा आहे आणि त्यावर तूप घालून घ्यायचं आहे। त्यानंतर ही पारी आपल्याला अशा प्रकारे मधून प्रेस करून घ्यायची आहे आणि या 2 भागांवर आपल्याला अगदी थोडं चिमूटभर पीठ घालून घ्यायचं आहे। ह्यामुळे पराठा खूप छान फुगतो। त्यानंतर पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। हा पराठा आपल्याला छान जाडसर लाटायचा आहे, खूप पातळ करायचं नाहीये। आणि इथे पराठा लाटून झालेला आहे। तुम्ही बघू शकतात एवढ्या जाडीचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला पराठा घालून घ्यायचा आहे। पहिले आपल्याला तेल किंवा तूप काहीही न लावता डायरेक्टली पराठा तव्यावर घालून घ्यायचा आहे। 2 वेळेला पराठा पलटवून झाल्यानंतर आपल्याला यावर तूप घालून घ्यायचं आहे। त्यानंतर परत एकदा त्याची बाजू चेंज करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला यावर तूप घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने पराठा खूप छान शेकून झालेला आहे आणि आपण आता पराठा काढून घेऊया। अगदी साधा सोपा बटाट्याच्या पराठ्याचा प्रकार आहे। सकाळच्या नाश्त्याला मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पराठा अगदी पटकन बनवू शकतात। त्याबरोबर दही किंवा लोणच्यासोबत तुम्ही हा सर्व करू शकतात। आणि इथे आपले 6 प्रकारचे पराठे बनवून तयार आहेत।
तुम्हाला कोणत्या प्रकारचा पराठा आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।